झी 24 तास एक पाऊल पुढे. हॅलो फ्रेंड्स, मी मुग्धा. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की जुन्या वर्षामध्ये आपण काय कमावलं काय गमावलं याची गोळाबेरीज करतो आणि पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग करतो. चला तर मग पाहूयात मनोरंजन विश्वामध्ये काय प्लॅन सुरू आहे ते पाहूयात. वेलकम 2013. 2013 मध्ये कसा असेल बॉलिवूडचा चेहरा? यावर्षी कोणकोणत्या फिल्म्स रिलीज होणार? आमिर, शाहरुख, सलमान या खान्स मंडळीच्या पोतडीतून कोणता मॅजिकल धमाका निघणार? चला पाहूयात हा खास रिपोर्ट. नव्या वर्षाचं स्वागत करत बॉलिवूडनं देखील नव्या उमेदीनं 2013 मध्ये पाऊल टाकलंय आणि यावर्षी देखील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच चित्रपटसृष्टी घेऊन आलीय. वर्षाच्या सुरुवातीलाच कमल हसन यांचं दर्शन विश्वस्वरूपम या सिनेमातून होणार आहे. याही सिनेमात आपल्याला सबकुछ कमल हसन असं चित्र पाहायला मिळणार आहे. कारण अभिनयासह कमल हसन यांनी दिग्दर्शन, निर्मिती, लेखन या सगळ्या बाजू सांभाळल्यात. विशाल भारद्वाजचा मट्रू की बिजली का मंडोला हा वेगळ्या धाटणीचा सिनेमाही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. तर जॉन अब्राहम, अनिल कपूर, सैफ अली खान, दीपिका पदुकोण, जॅकलिन, आमिषा पटेल या स्टार्सची बॉक्स ऑफिसवर रेस दिसून येणार आहे. अब्बास मस्तानचा रेस 2 हा सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहे. सबर का फल मीठा होता है और उससे भी ज्यादा मीठा होता है सवेरे का फल. सिक्वल सिनेमांच्या मांदियाळीत मर्डर 3 ची देखील प्रतीक्षा संपणार आहे. रेमो डिसूजा यांचा ABCD म्हणजेच एनीबडी कॅन डान्स सिनेमाही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार आहे. We must dance to Express. कायपो छे या सिनेमातूनही काही नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहेत. तसंच या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा चेतन भगत यांच्या 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या पुस्तकावर आधारित आहे. नवीन चेहऱ्यांच्या यादीत आणखी एक चेहरा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. खरं तर हा चेहरा बॉलिवूडला काही नवा नाही. गेली कित्येक दशक या चेहऱ्यानं आपल्या स्वर्गीय आवाजाच्या जादूनं रसिकांना मंत्रमुग्ध केलाय. मात्र आता एक अभिनेत्री म्हणून हा चेहरा तुमच्या आमच्या समोर येतोय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले माई सिनेमातून एक अभिनेत्री म्हणून आपल्या समोर येत आहेत. या सिनेमातील माईची मुख्य भूमिका आशाताई साकारतायत. एक अभिनेत्री म्हणून आशाताईंचा हा पहिला सिनेमा आहे. वयाच्या 80व्या वर्षी आशाताई आपलं असं अनोखं रूप दाखवून आपल्या फॅन्सला पुन्हा एकदा सरप्राईज करणार आहेत. रांझा सिनेमातून धनुष आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. झीला गाझियाबादमधून संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय ही जोडी आपलं अनोखं रूप दाखवणार आहे. दी अटॅक्स ऑफ 26/11 या सिनेमातून मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतीचं चित्र आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाकडून स्वतः रामगोपाल वर्मा यांना खूपच अपेक्षा आहे. 2011-2012 प्रमाणेच सिक्वल सिनेमांचा हा धमाका 2013 मध्येही होणार आहे. आशिकी 2, साहेब बीबी और गँगस्टर रिटर्न्स, शूटआउट ॲट वडाळा, रागिणी MMS 2, यमला पगला दिवाना 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई 2, क्रिश 2, धूम 3 यासारख्या सिक्वल सिनेमांचा खजिना आपल्याला मिळणार आहे. धूम 3 मधून आमिर खान झळकणार आहे. धूम 3 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाचं अनोखं रूप दाखवणार आहे. तर क्रिश 2 मधून ऋतिक रोशन नवा मॅजिकल धमाका करणार आहे. रिमेक सिनेमांमध्ये हिम्मतवाला, जंजीर, चष्मे बद्दूर या सिनेमांची देखील उत्सुकता आहेच. शाहरुख खान सध्या चेन्नई एक्सप्रेस सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजची तारीख अद्याप ठरली नाहीये. त्यामुळे सिल्व्हर स्क्रीनवर शाहरुखचं दर्शन 2013 मध्ये घडणं तसं दुर्मिळच दिसतंय. ये जवानी है दीवानी या रोमॅन्टिक सिनेमातून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी झळकणार आहे. ब्रेकअप नंतर हे दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. तर लुटेरा सिनेमातून रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. घनचक्कर मधून विद्या बालन आणि इम्रान हाशमी आपला जलवा दाखवणार आहे. तर भाग मिल्खा भाग या सिनेमातून मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलाय. मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारण्याचं आव्हान फरार अख्तरनं स्वीकारलंय.
तर याच वर्षी प्रकाश झा नवा सत्याग्रह बॉक्स ऑफिसवर करणार आहे. अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासह सत्याग्रह सिनेमा ते घेऊन येणार आहेत. एकूणच 2013 मध्ये रिमेक आणि सिक्वेल सिनेमांच्या साथीनं काही नवीन विषयही हाताळण्यात येणार आहेत. त्यामुळे 2013 मध्येही प्रेक्षकांना एकच गोष्ट अनुभवायला मिळणार आहे आणि ती म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. झी 24 ताससाठी स्मिता मांजरेकर, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.